प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्ता बनवलाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसार अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय। प्रदूषणाची समस्या दूर होण्यास मदत होतीये। अभिनव उपक्रमाचं सर्वांकडून कौतुक करण्यात आलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं एक अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील सेलू कळंब येथे टाकाऊ प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून रस्ता तयार करण्यात आलाय। या अभिनव उपक्रमामुळे प्लास्टिक प्रदूषणाची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे। यामध्ये कसं आहे 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार पूर्ण महाराष्ट्रावर वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत। आपण 100 दिवसात कामं पूर्ण करणार आहेत, काही नाविन्यपूर्ण कामं करणार आहेत आणि काही आपण काय इम्प्रूव्हमेंट करतोय। तर त्याच्यातला एक भाग म्हणून आम्ही ट्रेनिंग घेतो। पूर्ण 38 इंजिनियर होते आमच्या डिव्हिजनचे, जिथे आम्ही हॉट मिक्स प्लांटवर व्हिजिट केली। तिथे आम्ही प्रात्यक्षिक केलेत की आपल्याला जॉब मिक्स कसं असायला पाहिजे, वेगवेगळं प्रमाण कसं असायला पाहिजे गिफ्टिंगचं, आणि ते ऑन फील्ड कशा टेस्ट घ्यायच्या, त्याच्यात मिश्रण कसं तयार करायचं, कम्प्युटराइज प्रोग्राम आणि मॅन्युअली दोन्ही पद्धतीने आम्ही तिथे एक मिक्स तयार करून घेतलं। 100 दिवसाचा अभिनव उपक्रम या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शासन स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत। कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी आणि उपविभागीय अभियंता रुपेश बोदडे यांनी पर्यावरणपूरक बिटुमिन बांधकामासंदर्भात रस्ता बांधकामाचे प्रात्यक्षिक एका प्रशिक्षण शाळेत सादर केले। तर प्रशासनाने जर याच पद्धतीने अशाच पद्धतीने टाकाऊ प्लास्टिक जे आहे याचे रस्ते जर तयार जर केले तर भविष्यामध्ये खरोखरच एक पर्यावरणपूरक रस्ता जे आहे ते तयार होऊ शकतो। निश्चितच पर्यावरणपूरक रस्ते तयार होतील, पर्यावरणाला मदतच होईल, याची प्रदूषण कमी होणार। सध्या कळमेश्वर तालुक्यात 2.10 किलोमीटर अंतर रस्ता तयार करण्यात आलाय। प्लास्टिक आणि डांबराचे मिश्रण करून अधिक टिकाऊ आणि मजबूत रस्ता तयार करण्यात आलाय। या उपक्रमामुळे खर्चात बचत होत नाही, मात्र पर्यावरणाचं संरक्षण होतं। त्यामुळे हा उपक्रम इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे। शाश्वत विकासाच्या दिशेनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज।